नमो नमः अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात् उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति लघिमा सिद्ध संत। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। काल रात्री एका सभेमध्ये जमिनीपासून बऱ्याच फुटांच्या अंतरावर उंच हवेत अधांतरी राहणारा असा एक योगी मी पाहिला। माझा मित्र उपेंद्र मोहन चौधरी मला मोठ्या जोराने सांगत होता। मला एकदम उत्साह वाटला व त्याच्याकडे पाहून मी स्मित केले। मला वाटतं मला त्याचं नाव माहीत आहे। अप्पर सर्क्युलर रोडवरील भादुरी महाशय तर नव्हे ना? उपेंद्राने संमतीपूर्वक मान हलवली। ही बातमी ह्याला अगोदरच माहीत आहे हे कळल्याबरोबर त्याचे मन जरा खट्टू झाले। साधू संतांबद्दल माहिती गोळा करण्याचा हा माझा उद्योग माझ्या मित्रमंडळींना नित्य परिचयाचा होता। नवीन कोठे काही माहितीचा सुगावा लागला की त्या पाठीमागे मला लावून देण्यात त्यांना मोठी मौज वाटे। हे योगी महाराज आमच्या घराजवळच राहत असत आणि मी त्यांना नेहमी भेटत असे। हे मी सांगितल्यावर उपेंद्राच्या चेहऱ्यावर कुतूहल जागृत झाले। मी त्याला आणखी एक खास बातमी सांगितली। त्यांचे नाव घेण्यासारखे बरेच चमत्कार मी पाहिले आहेत। पतंजली विहित प्राचीन अष्टांग योग साधनेमधील प्राणायामाचे विविध प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत। एकदा भादुरी महाशयांनी भस्त्रिका प्राणायामाचे प्रात्यक्षिक माझ्यासमोर इतक्या आश्चर्यकारक जोराने केले की खरोखरीच खोलीमध्ये तुफान उत्पन्न झाल्याचा भास झाला। नंतर त्यांनी मेघ गर्जनेसारखा होत असलेला श्वासोच्छ्वास थांबविला व समाधीच्या परमावस्थेमध्ये ते अगदी पूर्ण निस्तब्ध स्थितीत बसून राहिले। तुफानानंतर जी शांतता प्रस्थापित झाली तिचे तेजोवलय अगदी स्पष्ट दिसत होते। त्याची विस्मृती होणे शक्य नाही। मी असे ऐकले आहे की हे महाराज घर सोडून कधी बाहेर जात नाहीत। उपेंद्राच्या बोलण्यात थोडा अविश्वास होता। हे अगदी खरे आहे। गेली 20 वर्षे ते अगदी घरातच बसून आहेत। आपल्या सणासुदीच्या प्रसंगी ते आपणच अंगीकारलेल्या शिस्तीत थोडा फरक करतात व आपल्याच घराच्या पुढील रस्त्यापर्यंत जातात आणि मग तेथे भिकाऱ्यांची गर्दी जमते। भादुरी स्वामीचे औदार्य सर्व विश्रुत आहेत। गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध ते हवेत असे काही अधांतरी राहतात। काही विशिष्ट प्राणायामांचा अभ्यास केल्यावर योग्याच्या शरीराचे जडत्व स्थूलत्व नाहीसे होते व नंतर ते हवेत तरंगावलयाला लागते किंवा बेडकासारखे इकडे तिकडे उड्या मारू लागते। ज्यांचा पद्धतशीर योगसाधनेचा अभ्यास झालेला असतो असे संतसुद्धा परमेश्वराच्या आत्यंतिक भक्तीच्या उमाळ्यामध्ये असेच हवेत अधांतरी जाऊ शकतात। ह्या साधू महाराजांबद्दल मला जास्त माहिती हवी आहे। त्यांच्या संध्याकाळच्या सत्संगाला तू जातोस काय? उपेंद्राचे डोळे उत्सुकतेने चमकत होते। होय, मी अनेकदा जात असतो। त्यांच्या सुज्ञतेमधील विनोदाने माझी मोठी करमणूक होते। कधीकधी माझ्या बराच वेळ हसण्यामुळे सभेच्या गांभीर्यात अडथळा येतो। महाराजांना त्याचा राग येत नाही, पण त्यांचे शिष्यगण मात्र माझ्यावर डोळे वटारतात। त्या दिवशी दुपारी शाळेतून घरी परत येत असताना भादुरी महाशयांच्या मठातून गेलो व त्यांचे दर्शन घ्यावयाचे मी ठरवले। साधारण माणसाला योगी महाराजांचे दर्शन मिळणे केवळ दुरापास्त होते। तळमजल्यावर त्यांचा एक शिष्य बसून असे आणि तो आपल्या गुरुजींकडे जाऊ देत नसे, त्यांच्या एकांतामध्ये व्यत्यय आणू देत नसे। ह्या शिष्याची शिस्त मोठी कडक होती। आम्ही तेथे गेल्यावर त्याने आम्हाला विचारले की तुम्हाला त्यांनी भेटायची काही वेळ दिली आहे काय? आणि इतक्यात त्याच्या गुरुने सहज नेमके डोकावून पाहिले आणि आमची हकालपट्टी वाचली। मुकुंदाला वाटेल तेव्हा येऊ द्या आणि साधू महाराजांचे डोळे चमकले। माझे एकांताचे नियम मी माझ्याकरिता केलेले नसून इतरांकरता केलेले आहेत। संसारी माणसांना त्यांचा भ्रमनिरास करणारा स्पष्टपणा आवडत नाही। असे साधू नुसते दुर्मिळच नव्हेत तर ते लोकांना बेचैन करतात। धर्मशास्त्रात सुद्धा त्यांचे वर्णन गोंधळात टाकणारे असते। भादुरी महाशयांच्या पाठोपाठ मी वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोलीत गेलो। तेथून ते क्वचितच बाहेर पडत। काही महात्मे जगाच्या अवडंबराकडे दुर्लक्ष करतात। हे अवडंबर युगायुगातून साचत साचत येऊन केंद्रित झालेले असते। महात्म्यांचे वर्तन ह्याच्या विरुद्ध असते। ह्या महात्म्यांच्या बाबतीत त्यांचे समकालीन लोक म्हणजे केवळ अगदी त्याच काळात वावरणारे लोक नव्हेत। महर्षी माझ्या जाणीवेत सदैव घरातच राहणारे आपण पहिलेच योगी आहात। परमेश्वर कधीकधी अनपेक्षित अशा भूमीमध्ये साधूजनांना जन्मास घालतो, नाहीतर त्याच्या पाठीमागे एका विशिष्ट नियमाची उपाधी लावून दिली असती।
महर्षींनी आपले कंपायमान शरीर पद्मासनामध्ये स्थिर केले. त्यांचे वय 70पर्यंत येऊन पोहोचले होते. तरी पण त्यांच्या शरीरावर वार्धक्याची छटा नव्हती की ते बैठे आयुष्य व्यतीत करीत असावेत असेही चिन्ह दिसत नव्हते. शरीराने धडधाकट व देहयष्टी सरळ असे त्यांचे आदर्श व्यक्तित्व होते. प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या ऋषींसारखी त्यांची मुद्रा होती. चेहरा भव्य व भरपूर दाढी असलेला, बैठक, ताठ आणि शांत असे नेत्र सर्वव्यापी परमेश्वराच्या ठिकाणी केंद्रित केलेले दिसत. साधू महाराज व मी दोघे ध्यानाला बसलो. साधारण तासाभराने त्यांनी मृदू आवाजाने मला हाक मारली. तू पुष्कळदा ध्यान लावून बसतोस, पण तुला अनुभव म्हणून काही आहे काय? ध्यान लावण्यापेक्षा ईश्वराला अधिक प्रेम कर असे त्यांना मला सांगावयाचे होते. साधनेला साध्य समजण्याची चूक करू नकोस. त्यांनी मला खायला काही आंबे दिले. त्यांचा स्वभाव जरा गंभीर होता, तरी त्यांच्या विनोदी बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांचा सहवास मला सुखावह झाला. ते म्हणाले, साधारणपणे लोकांना ध्यान योगापेक्षा जलयोगच अधिक पसंत पडतो. त्यांची ही योगिक कोटी ऐकून मला हसू आवरेनासे झाले. काय हास्य आहे तुझे? त्यांच्या दृष्टीमध्ये एकदम प्रेमळपणाची झाक आली. त्यांची स्वतःची मुद्रा नेहमी गंभीर असायची, पण त्यात समाधीचे स्मित मंद रूपाने असायचे. त्यांच्या कमळासारख्या विशाल डोळ्यांमध्ये एक तऱ्हेचे सुप्त दिव्य हास्य दिसून येत असे. दूर अमेरिकेतून ती पत्रे येतात असे म्हणून साधू महाराजांनी टेबलावर पडलेल्या जाड जाड पाकिटांकडे बोट दाखविले. योगशास्त्राची ज्यांना आवड आहे अशा लोकांच्या काही थोड्या संस्था आहेत. त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार चालतो. त्यांना भारत देशाचा नवीनच शोध लागत आहे. कोलंबसाने जो शोध लावला त्याच्यापेक्षा अधिक योग्य दिशेने त्यांना मदत करण्यात मला आनंद वाटतो. योगविषयक ज्ञान हे सूर्यप्रकाशाप्रमाणे ज्याला पाहिजे असेल त्याला मुक्त आहे. मानवाच्या मुक्तीकरता ज्या गोष्टी ऋषींना आवश्यक वाटल्या त्या पश्चिमात्यांकरता सोयीच्या करणे योग्य होणार नाही. योगाभ्यासाची एक प्रकारची शिस्त जर पाळली गेली नाही तर पूर्व काय किंवा पश्चिम काय कोणीही त्यात प्रगती करू शकणार नाही. आत्मा हा तसे पाहिले तर त्यावरील बाह्य अशी विविध आवरणे सोडून दिल्यास एकच आहे. साधू महाराजांनी माझ्याकडे प्रशांत नजरेने पाहिले. त्यांचे हे बोलणे म्हणजे गर्भितार्थाने भविष्यकथनच होते. त्यात मार्गदर्शनही होते. आता मी हे लिहित आहे त्यावेळी या त्यांच्या सहजगत्या पण वारंवार काढलेल्या सूचक उद्गारांचा पुरा अर्थ मला समजत आहे की केव्हा तरी मी भारताचे तत्त्वज्ञान अमेरिकेपर्यंत नेऊन पोहोचविणार आहे. महर्षी, जगाच्या कल्याणाकरता योगावर आपण एखादे पुस्तक लिहावे असे मला वाटते. मी शिष्यांना तयार करीत आहे. ते शिष्य आणि त्यांची परंपरा म्हणजे चालते बोलते ग्रंथच होत. त्यांच्याकरवी जे योगाचे ज्ञान प्रसृत होईल त्यास कालाची नैसर्गिक बाधा लागणार नाही की टीकाकारांची अनैसर्गिक टीका त्या ज्ञानाचे स्वरूप विकृत करणार नाही. संध्याकाळी त्यांचे शिष्य येईपर्यंत मी योगी महाराजांच्या जवळ एकटाच होतो. बहादुरी महाशयांनी अद्वितीय असेच प्रवचन दिले. ज्याप्रमाणे शांतपणे वाहणारा प्रवाह आजूबाजूची घाण आपल्याबरोबर वाहून नेतो, त्याप्रमाणे त्यांच्या भाषणाच्या ओघाने श्रोत्यांच्या मनातील किलमिशे, शंका कुशंका वाहून येऊन श्रोत्यांना परमेश्वराच्या मार्गास लाविले. या चित्तवेधक उपदेशपर गोष्टी त्यांनी बंगाली भाषेमध्ये अगदी बिनचूक सांगितल्या. त्या दिवशी संध्याकाळी बहादुरींनी मीराबाईच्या जीवनातील काही तत्त्वज्ञानविषयक मुद्द्यांचे विवरण केले. मीराबाई ही एक राजपूत राजकुमारी होती. तिने सत्संग जोडण्याकरिता राजवैभवाचा त्याग केलेला होता. एकदा असे झाले की एक मोठे संन्यासी सनातन गोस्वामी तिला दर्शन देण्यास कबूल होईनात. का तर ती स्त्री होती म्हणून तिने असे प्रत्युत्तर दिले की संन्यासी महाराज तिच्या पायाशी नम्र होऊन आले. ती म्हणाली, महाराजांना जाऊन सांगा की या साऱ्या विश्वात परमेश्वराखेरीज दुसरा कोणी पुरुष आहे हे मला माहीत नाही. आपण सर्व त्याच्यापुढे स्त्रियाच नव्हेत काय? श्रुतीनुसार परमेश्वर म्हणजे एकमेव निश्चित सर्जक तत्व होय आणि त्याने निर्मिलेली सृष्टी म्हणजे निष्क्रिय माया. मीराबाईने भावनापूर्ण अशी अनेक गीते भजने केली आहेत. ती अद्याप भारतात लोकांच्या तोंडी आहेत. बहादुरी महाशय समाधी लावून बसत त्यावेळी काही विद्यार्थी बाजूला पडलेल्या त्यांच्या पादत्राणात पैसे ठेवून जात. भारतात अशा तऱ्हेने दक्षिणा देण्याची पद्धत आहे. याचा अर्थ असा की भक्त आपली भौतिक मालमत्ता गुरुच्या चरणाशी अर्पण करीत आहेत. कृतज्ञ मित्र म्हणजे अन्य रूप धारण केलेला परमेश्वरच आणि तो स्वतःच आपला योगक्षेम चालवितो. गुरुजी, मोठे आश्चर्य आहे. एक शिष्य निरोप घेण्यापूर्वी पितृवत्सल अशा त्या महर्षींकडे औत्सुक्यपूर्ण दृष्टीने पाहत होता. आपण आपल्या संपत्तीचा
समृद्धीचा व सुखी संसाराचा परमेश्वराच्या शोधार्थ व आम्हासारख्यास बोध करण्याकरता त्याग केलेला आहे. भादुरी महाशयांनी अगदी लहानपणीच योग मार्गावर अगदी एकचित्तपणे पदार्पण करण्यापूर्वी आपल्या वडिलार्जित धनदौलतीचा त्याग केला होता हे सर्व विश्रुत होते. मला हे तुझे बोलणे उलटेच वाटते. गुरु महाराजांच्या मुद्रेवर उपहासाची किंचित छटा होती. अनंत अशा परमानंदाच्या प्राप्तीकरता थोड्याशा पैशाकरता व थोड्याशा सुखावर मी पाणी सोडले, ह्यात मी काय मोठा त्याग केलेला आहे? ह्या दौलतीच्या उपभोगाच्या आनंदात मी सहभागी होत आहे, ह्याला त्याग म्हणायचे का? संकुचित दृष्टीचे संसारी लोकच खरे त्यागी होत. ते मुठभर अशा ऐहिक खेळण्याकरिता अप्रतिम अशा दैवी दौलतीचा त्याग करतात. त्यागाच्या ह्या विरोधात्मक दृष्टिकोनाचे विवेचन ऐकून मी गालातल्या गालात हसलो. म्हणजे क्रोससची टोपी एखाद्या वैरागाच्या डोक्यावर ठेवण्याचा आणि गर्वांध अशा कोट्यधीशांना त्यांना कल्पना नाही अशा तऱ्हेने हुतात्म्यांच्या पदवीला नेऊन बसवण्याचा प्रकारच की. दैवी शक्ती ही आपले भविष्य कोणत्याही विमा कंपनीपेक्षा अधिक सुज्ञपणे घडवीत असते. गुरु महाराजांचे हे समारोपात्मक शब्द त्यांच्या मार्गाच्या अनुभूतीचा अभिप्राय दर्शवित होते. जग हे बाह्यातकारी सुरक्षित दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. त्यांचे कटू विचार म्हणजे त्यांच्या कपाळावरील जखमांच्या व्रणाप्रमाणे होत. जो आपल्या पहिल्या श्वासापासून हवा व दूध पुरवित असतो तोच आपल्या भक्ताची दररोजची सोय कशी करावी हे जाणतो. शाळा सुटल्यानंतर या महर्षीच्या दारी जाण्याची वारी मी पुढे चालू ठेविली. एका शांत उत्साहाने त्यांनी मला अनुभव घडवून आणण्यास मदत केली. एके दिवशी ते आमच्या गडपार रोडवरील घरापासून दूर राममोहन रॉय रोडवर राहावयाला गेले. त्यांच्या लाडक्या भक्तांनी त्यांना नागेंद्र मठ नावाचा एक आश्रम बांधून दिला. आता कथानुसंधानाच्या दृष्टीने मी बरेच वर्षे पुढे जात आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी थोडे दिवस अगोदर मी भादुरी महाशयांना भेटलो होतो व त्यांच्यापुढे दंडवत घालून प्रयाणापूर्वी त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यावेळी ते जे मला म्हणाले ते त्यांचे अखेरचे शब्द मी पुढे देत आहे. बेटा जा, अमेरिकेला जा. ह्या अतिप्राचीन अशा भारत देशाची प्रतिष्ठा बरोबर घेऊन जा. तुला ती ढालीसारखी उपयोगी पडेल. तुझ्या ललाटावर विजयाचे चिन्ह आहे. दूरवरचे तेथील उदार हृदयी लोक तुझे योग्य ते स्वागत करतील. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् शुभं भूयात्. धन्यवादः.